धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे गेल्याने त्याविरोधात ठाकरे गटाने धारावी ते बेकेसी असा मोर्चा काढला। या मोर्चा खुद ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित होते। यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला। अदानी समूहाला दिलेल्या या प्रकल्पाविरोधात आवाज उठवताना ठाकरेंनी पोलिसांनाही धारावीकरांच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले। घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसालाही धक्का लावू देणार नाही। जिथल्या तिथं घर हवं, पात्र अपात्र आम्ही मानत नाही। व्यवसायासाठी जागा द्या, कोळीवाडा कुंभारवाड्यांचं सीमांकन द्या, लोणची पापड सारख्या व्यवसायाला खुल्या जागा द्या असे आवाहन केलं आहे। आणि यावेळी सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे। 50 खोके कमी पडायला लागले म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर केला आहे। यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोळा लगावला आहे। धारावीकरांच्या घरांमध्ये कोणीतरी सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री आहेच, पण सूक्ष्म आणि लघु उद्योग धारावीकरांच्या घराघरात चालतात। जॅकेट, बूट आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारा धागाही धारावीत तयार होतो। या मोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडी, अन्य संघटना आणि पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। आम्ही मुंबई सहजासहजी भांडवलदारांच्या घशात जाऊ देणार नाही। धारावीचा विकास महत्त्वाचा आहे, पण त्या निमित्तानं मुंबई विकत घ्यायचा प्रयत्न सुरू आहे। तो शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आम्ही सगळे एकत्र आहोत, म्हणून पाडू। फडणवीसांवरती विश्वास ठेवू नका, हे माझं महाराष्ट्राला आव्हान आहे, नाही तर महाराष्ट्र हातचा जाईल। अडाणीला मुंबईचा मालक करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे, पण मुंबई मराठी माणसाची आहे। हमने कहा कि इतना बड़ा टीडीआर घोटाला जो अडानी के लिए किया जा रहा है, डीसी रूल में बदलाव किया जा रहा है, उस तरह से एफएसआई बढ़ाने का काम दिया जा रहा है, लेकिन उसका फायदा हमारे धारावीकर को कहाँ है? जो धारावीकर ने बनाई है, लेकिन धारावीकर को उसका फायदा नहीं हो रहा है, अडानी को हो रहा है। लेकिन जैसे अडानी की बात करेंगे वो बोलेंगे आप विकास के विरोधी है। अरे हम तो अडानी के बारे में बात कर रहे हैं, तो सरकार को इसकी चौकसी करनी चाहिए, इसके खिलाफ एक्शन लेना चाहिए। लेकिन दुर्भाग्यवश क्या होता है, हमारे 7 लाख लोगों को बाहर भेजने का प्लान चल रहा है। अगर हम ये सवाल पूछे तो हम गलत है? हाँ? हमारे 1 लाख कुटुंबों को बाहर भेजने की बात हो रही है। धारावी का विकास किसका हो रहा है? 1 लाख करोड़ का भ्रष्टाचार, 6 से 7 पर धारावी के इतने एरिया जितना टीडीआर और कितना एफएसआई, इतना मिलने के बाद, इतने बदलाव करने के बाद सिर्फ मित्र को करने का, जनता के बारे में भी तो सोचना चाहिए कि देश के प्राइम मिनिस्टर के मित्र इतने बड़े हो गए हैं कि आज एयरपोर्ट, पोर्ट, बैंक, LIC जहां उनकी नज़र पड़ती है वो ज़मीन उनको मिलनी चाहिए। ये भूमिका अगर सरकार की होगी तो हम इसको चलने नहीं देंगे। धारावी की जनता समझ चुकी है आपकी चाल क्या है और इसलिए रास्ते पे उतर के आई है। हा जो मोर्चा आहे तो एक आगळा वेगळा मोर्चा आहे। मला वाटतं एकाच व्यक्तीला फक्त देण्यासाठी हे मोदी सरकार स्थापन झालं की काय अशी शक्यता किंवा असा संशय लोकांना वाटतो। कारण हे 2014 साली हे सरकार आल्यापासून सतत आणि सातत्याने फक्त एका व्यक्तीची प्रगती कशी काय होते आणि प्रगती म्हणजे आडमार्गाने होते आणि आडमार्गाने होत असताना सर्व नियम आणि सर्व सवलती फक्त या अडाणी नावाच्या कंपनीला दिले जातात आणि मला वाटतं हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही आहे। कुठेतरी स्पर्धा झाली पाहिजे, ती योग्य असायला पाहिजे, परंतु केवळ मॅच फिक्सिंग चालले देशामध्ये आणि मॅच फिक्सिंग करतायत कोण तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे 2 संविधानिक पदावर बसणारे व्यक्ती। आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा पद्धतीने जर देशाचा कारभार चालला तर देशाची लोकशाही जी आहे ती धोक्यात आलेलीच आहे। परंतु कुठेतरी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर वाटतो। एकच व्यक्ती अशी आहे संपूर्ण देशामध्ये की ती फक्त या
अन्यायाच्या विरोधामध्ये उभी आहे ती एकच व्यक्ती म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि मला वाटतं हेच आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या देशासाठी नवीन दिशा देणारं काम करतील आणि त्यांच्या मागे हे संपूर्ण आम्ही शिवसैनिक आहोत. ते देखील टीका करतात की जेव्हा त्यांना मुख्यमंत्री पद होतं तेव्हा त्यांनी धारावीकरांसाठी काय केलं नव्हतं. बघा, फडणवीस म्हणजे मीन बिंदे का लोटा आहे आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला लोकांनी ते सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आज त्यांची अशी अवस्था आहे की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. त्यामुळे फडणवीसबद्दल आमच्यासारख्या लोकांनी बोलणं हे योग्य होणार नाही. मला वाटतं फडणवीसच काय तर मिंदे सरकार, अख्खं सरकार हे तिघाडी सरकार, 3 इंजिन सरकार हे फेल झालेलं आहे. मला वाटतं हे असंवैधानिक सरकार आहे, संसदीय सरकार नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. त्यांनी लवकरात लवकर हे सरकार बरखास्त करावं आणि निवडणुका घ्याव्यात अशी मागणी जे आदरणीय आदित्यसाहेब सारखी करतायत, मला वाटतं ते योग्य आहे. त्याच्यावर त्यांनी बोलावं. हे तुम्ही सगळे बघताच आहात की आज पूर्ण मुंबईची परिस्थिती असू दे, देशाची परिस्थिती असू दे, आज हे फक्त एखाद्या व्यक्तीचं लागून चालन करणं चाललेलं आहे आणि सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम चालू आहे. जो काय अन्याय आहे या अन्यायाची वाचा खरोखर अगदी कोण फोडत असेल तर सन्माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हे फोडत आहेत. आणि तुम्ही बघता आज अतिविराट असा मोर्चा आहे. ही तर फक्त विरोधकांना एक म्हणणं आहे की ही फक्त झाकी आहे, ही फक्त त्यांच्यासाठी झाकी आहे. पण तुम्ही जर आताच वेळीच जर सुधारलं नाहीत तर पिक्चर तुम्हाला दाखवावं लागेल. अशा व्यक्तीच्या बाबतीत बोलणं म्हणजे आपण स्वतः काही करायचं नाही, करायचं नाटक करायचं. आणि जे काही बाळासाहेबांनी, उद्धवसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं आहे, सगळ्या जनतेला माहिती आहे किती कारकीर्द त्यांना मिळाली, किती काळ कोरोनाचा गेला. तरी पण त्यांनी ज्या पद्धतीने धारावीकरांसाठी ज्या योजना केल्या होत्या त्या खरोखर लागू करण्यात गरज आहे. परंतु फक्त केवळ आणि केवळ श्रेय लाटावं आणि एक विशिष्ट व्यक्तीचं कसं भरण होईल त्याच्यासाठी म्हणून हे सगळं चाललेलं आहे. परंतु निक्षुंटना आम्हाला सामान्य जनता म्हणून आम्हाला सांगावं असं वाटेल की किती झालं तरी आम्ही मुंबई ही ह्यांच्या घशाखाली घालू देणार नाही. देखो, हम लोग तो धारावी हैं, सब धारावी के रहने वाले लोग हैं और धारावी के कम से कम 20 साल हो गया, अभी तक ये पुनर्विकास नहीं हुआ है. अभी एक बहुत बड़ा राक्षस के हाथ में दिया है पुनर्विकास करने का. गवर्नमेंट पूरा धारावी को उनके हाथों में बेच दिया है और धारावी वाले को जो मिलना चाहिए हक का वो नहीं दे रहे हैं और वो सबको धारावी के बाहर करने की पूरा कोशिश कर रहे हैं ताकि ये पूरा जगह जो है 600 एकड़ ज़मीन जो उद्योगपति को अच्छे भाव में बेच के यहाँ से भागने की पूरी तैयारी में है और सरकार भी उनकी मदद कर रही है. इसके पहले जो था सेक्लिन बिल्डर था, उसको 7,200 कोटी में टेंडर दिया गया, लेकिन किस वजह से वो लोग को कैंसिल कर दिया रेलवे के नाम पे. अभी वही टेंडर 5,000 में दिया गया. करीब करीब सरकार को 2,200 करोड़ का नुकसान हुआ है और रेलवे के जगह 2,800 करोड़ खरीद के दिया है गवर्नमेंट ने. और इसके माध्यम से पूरा 650 एकड़ जो ज़मीन है उसके अंदर धारावी वाले को केवल 150 एकड़ के अंदर बिठाकर बाकी 500 एकड़ ज़मीन ये बेचने के लिए तुले हैं. और धारावी का जो TDR है वो TDR जो है 35,000 का रेट है. यही TDR कुलाबा में वो लोग बेचने की तैयारी कर रहे हैं, वहाँ लाखों रुपए में बिकने वाला है. तो अडानी जो है वो अगर धारावी में घर बनाएगा नहीं बनाएगा, लेकिन वो माला माल होने वाला है. कल अडानी अगर छोड़ के भाग गया, धारावी वाले का नुकसान होने वाला है. धारावी वाले जो व्यवसायी लोग बैठे हैं उनका धंधा बंद हो जाएगा. धारावी करीब करीब 5 से 6 लाख लोगों को नौकरी दे रहा है. गरीबों को बस्ती है, 1,000-2,000 में गुजारा हो रहा है. लेकिन ये पूरा धारावी हटा के पूरा गरीब को भगाने की बहुत बड़ा साजिश है और धारावी वाला इसको बिल्कुल बर्दाश्त नहीं करेगा. इससे बड़ा आंदोलन किया जाएगा. और आपको ये प्रेस के माध्यम से बोलना चाहता हूँ कि वो ज़बरदस्ती करके सर्वे करने की कोशिश कर रहे हैं, ज़बरदस्ती करके पैसा दे के खरीदने की कोशिश कर रहे हैं. ये बिल्कुल बर्दाश्त नहीं होगा. धारावी वाला एकजुट है और एकजुट लड़ाएंगे और ये अडानी को यहाँ से भगाएंगे. अगर सरकार ये काम करती है, पूरा जनता उनके साथ है, उसका पूरा विकास सरकार की तरफ से हो तो जनता भी उसके साथ देने के लिए तैयार है. अभी तक सरकार ने या अडानी ने धारावी कर को क्या मिलने वाला क्या नहीं मिलने वाला अभी तक बताया नहीं है और खाली बहसबाजी चालू है. और हमारे जो खासदार है आज वो सरकार की तरफ से नहीं, अडानी की तरफ से उनका पूरा पब्लिसिटी पब्लिक रिलेशन ऑफिसर हो गया, PR हो गया है. और यही जो खासदार जो है
2014 में उन्होंने घोषणा पत्र में हर धारावी वाले को 500 स्क्वायर फीट और 750 स्क्वायर फीट देने का उनका घोषणा पत्र है। आज वही उनके साथ खड़ा रह के 400 स्क्वायर फीट की हम लोग को दे रहे हैं। बहुत बड़ा अन्याय कर रहे हैं। उनसे पूछेगा तो बोलता कि बहुत अच्छे होने वाला है, बहुत बेहतरीन काम होने वाला है, धारावी वाले का कल्याण होने वाला है, लेकिन क्या होने वाला है आज तक नहीं बता रहे। आज जो टेंडर के अंदर ये बात है कि भाई अडानी के भी हो या सरकार की हो, वो पब्लिक के अंदर आना चाहिए। ये प्रोजेक्ट किस तरीके से चल करना चाहिए, किस तरीके से फायदा होगा, ये बिल्कुल नहीं बताया गया, बिल्कुल नहीं बताया गया। ये केवल ये पूरा सरकार जो राज्य सरकार जो सेंट्रल गवर्नमेंट है और स्टेट गवर्नमेंट मिली जुली कर ये पूरा धारावी को खाली करने में लगी है। ये बिल्कुल धारावी के यहाँ के पब्लिक बर्दाश्त नहीं करेगी और उनको जब तक पब्लिक का न्याय मिलेगा नहीं मिलेगा हम लोग का संघर्ष चालू रहेगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। धारावीत गेल्या 50 वर्षापासून आम्ही राहतो। आमचं स्वतःचं घर आहे। मी शाहूनगरचा रहिवासी आहे, जिकडे 275 कार्पेटचं आम्हाला सुसज्ज असं घर आहे। आमच्याकडे 3 मोठे मैदानं आहेत, त्याच्यामध्ये व्यायामशाळा आहे, पोलीस स्टेशन आहे, फायर ब्रिगेड आहे, पोलिस आमच्याकडे चांगली सिक्युरिटी आहे, महानगरपालिकेचा दवाखाना आहे, पोस्ट ऑफिस, सर्व सुखसुविधा आहेत। त्याचबरोबर आम्हाला पार्किंगसाठी मोकळी जागा आहे। म्हणजे सर्व सुखसुविधा आमच्याकडे असून आज आम्हाला फक्त 405 स्क्वेअर फुटाचं घर देणार, पार्किंगला जागा देणार की नाही माहीत नाही, इतर सुखसुविधा देणार त्या मला माहीत नाही, ह्याच्याबद्दल काही सांगत नाही। फक्त 405 एरिया देणार सांगतात आणि BDD वरळीचा जिथे 160 स्क्वेअर फीटचं घर आहे त्यांना सरकार 550 सव्वापाचशेच्या वर त्यांना कार्पेट घर देत आहे। तर आमच्यावर असा अन्याय हा सरकार का करते आहे, त्याच्या विरोधात आम्ही सगळे लढणार आणि सरकारला आम्ही जाब विचारणार। एकत्र मुंबईमध्ये राहून आमच्या बाजूला राहणाऱ्या BDDच्या वाल्याला आमच्यापेक्षा कमी जागा असून त्यांना आमच्यापेक्षा दुप्पट जागा देत आहे आणि आम्हाला तेवढी जागा तुम्ही का नाही देत। त्याचबरोबर झोपडपट्टीवाल्यांना त्यांनी सांगितलं आहे जे पात्र आहेत त्यांना देणार, अपात्रांना देणार नाही म्हणून सांगतात, देणार म्हणून पण कुठे देणार, कसं देणार, काय देणार, पार्किंग देणार नाही देणार, सांगतात रस्ते देणार, दवाखाने देणार, हॉस्पिटल देणार, ते तर सगळं द्यावंच लागतं आणि काय तुम्ही देणार आहे त्याच्यापेक्षा जास्त काय ते सांगत नाहीत। हे देणार ते देणार, अरे पण लोकांना राहण्यासाठी घर कसं देणार, कुठे देणार, कोणत्या जागेवर देणार, त्याबद्दल लोक कोण सांगत नाहीत। त्याच्यामुळे हा धारावीकरांवर अन्याय आहे, तो जोपर्यंत दूर करणार नाही सरकार तोपर्यंत आमचा हा संघर्ष चालूच राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। फिर खान है, मैं धारावी निवासी हूँ और जिस तरीके से अंग्रेज़ों को हम लोग को 200 साल लगा भगाने में, ये आज हमारी धारावी जो गरीब बस्ती है ये सरकार जो है ज़रा भी ध्यान नहीं दे रही है। आने वाली जो सरकार ये इस वक्त केंद्र में सरकार है ये सिर्फ उद्योगपति की है, सिर्फ उद्योगपति की है और ये क्या करेंगे, ये लास्ट में फिर वही काम करने वाले हैं जो बाहर की विदेशी कंपनियां हैं उनके हाथ में अडानी बेच देगा और गरीबों को धारावी से कहीं और शिफ्ट करेगा। इनकी सिर्फ एक चाल है कि 400 हम दे रहे हैं लेकिन ये कुछ नहीं देंगे, इनका नियत है में खोटी है। जिस तरीके से आज देश में बोला जा रहा है कुछ और करते कुछ और है, इसी तरीके से अडानी भी कुछ बोलेगा और करेगा धारावी वासियों के लिए कुछ और। इसलिए ये सारी जो है ये सारे लोग जो आज गरीब यहाँ पे रोड पे बैठे हुए हैं और लोग आंदोलन जो निकाले हुए हैं इसीलिए निकाले हुए हैं कि हमारे धारावी की जो है हमको धारावी भी दे और 500 कम से कम कारपेट एरिया दे। वो इनके अंदर खोट है। ये सरकार उन्हीं का साथ दे रही है जो उद्योगपति है, गरीबों का जरा भी सुनवाई नहीं हो रही है, ना सुनवाई करती है। तो इसी तरीके से मैं आप लोग के माध्यम से ये कहना चाहता हूँ कि आज जो ये पब्लिक जो यहाँ पे आई हुई है इनको न्याय मिले। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा आसपास हा माहोल बघा, हा भगवा झंझावात बघा तुम्ही। ज्यांना कोणाला अजूनही वाटतंय की मुंबई देखील ही गद्दारी करून हे बळकावू शकतात, अजिबात करू शकत नाहीत। आज तुम्हाला मी एक सांगतो, हा मोर्चा धारावीच्या पुनर्विकासासाठी आहे। तर धारावीचा पुनर्विकास शिवसेनेला नको आहे का, तर शिवसेनेला हवा आहे, पण पुनर्विकासाच्या किंवा विकासाच्या गोंडस नावाखाली जर तुम्ही धारावी बळकवणार असाल किंवा तुमच्या मित्रांना मोठं करणार असाल, आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे, शिवसेना म्हणून आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे, पण धारावी बळकवून मुंबई बळकवून तुम्ही अदानींना मोठं करणार असाल, तुम्ही तुमच्या मित्रांना, कारण अदानींचं 2014 पर्यंत नाव कुठे होतं तुम्ही मला सांगा ना। अब्जाधीशांमध्ये अदानींचं नाव कुठेच नव्हतं। 2014 मध्ये कुणाचं सरकार आलं आणि अदानी अब्जाधीश झाला, हा आलेख तुम्ही पाहायला हवा। 2014 पासून अदानींनी सगळ्यांना मागे टाकलं जगामध्ये आणि कुणाला लुटलंय माहिती आहे, आम्हा सर्वसामान्य नागरिकांना लुटलंय। अगदी इलेक्ट्रिसिटी बिलापासून सगळ्या तुम्ही रिअल इस्टेटपासून सगळीकडे मागे अदानी पोर्टमध्ये किती ठिकाणी ते नशेचे पदार्थ पकडले गेले, किती कारवाई झाली, किती नष्ट झाले, कोणाला काहीच माहिती नाही आहे। या गोष्टी आपल्या लक्षात घ्यायला हव्यात। आज हा सगळा समाज कशासाठी इथे उतरला आहे, कारण मुंबई लुटली जाते। आज धारावी त्या जात्यामध्ये पडलेली आहे।
जातं कळतं, जातं आपण दळतो ते पीठ दळतो ते जातं असतं. धारावी ऑलरेडी त्या पिठामध्ये पडलेली आहे, त्या जात्यामध्ये पडलेली आहे. तुम्ही आम्ही सारे सुपामध्ये आहोत, आपण सगळे पडणार आहोत त्याच्यामध्ये. आज जर आपण जागा नाही झालो ना, आज जर ह्या प्रस्थापितांच्या विरोधात आवाज नाही उचलला ना, उद्या हे सगळे आम्हा सर्वांना लुटून खातील. आणि त्यावेळेस मग सांगू नका मग आपण काय करत होतो. आज आपण हा प्रयत्न करतोय, आपल्याला माहिती आहे आपल्याला सुद्धा चिरडून टाकलं जाणार आहे, काही होणार नाही आहे. पण आज आवाज उचलणं हे फार गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे. आज अदानीच्या विरोधात नाही, हा अदानी फक्त एक आपला प्यादा आहे. अदानीच्या पाठीमागे जे महाप्रस्थापित बसलेत दिल्लीपर्यंत, या सगळ्यांच्या विरोधात शिवसेना आज हा आवाज उचलते. महाविकास आघाडी म्हणून आपण हा एक प्रयत्न करतोय. आणि तुम्ही सगळे पहा तिकडे दूरपर्यंत पहा, कितीपर्यंत तो समाज उतरलाय बघा. हा सगळा शिवसेनेचा भगवा झंझावात आहे आणि ह्याला कोणीही रोखू शकत नाही. ना अदानी रोखू शकत, ना मोदी रोखू शकत, ना शहा रोखू शकत, ना फडणवीस, ना इकडचे गद्दार, कोणीही रोखू शकत नाही. एवढंच सांगतो, उपमुख्यमंत्र्यांनी फक्त ते प्रूफ करून दाखवावं. उपमुख्यमंत्री आणि त्यांचे बगलबच्चे जे कॅबिनेटमध्ये बसलेले असतात ना, ते फक्त हातात असे पेपर नाचवतात, पेनड्राईव्ह नाचवतात, पण त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचा प्रूफ नसतो. आज फक्त एका वर्षासाठी मुंबई महापालिका यांच्या हातात सापडली. 9,500 कोटी लुटून खाल्लेत, 9,500 कोटींच्या एफ डी तोडून खाल्ल्यात. हा एवढा विकास आम्हाला नको. मुंबईच्या 90,000च्या एफ डीमधले जवळपास 10,500 ते 11,000 एफ डीचे लुटून खाल्लेले आहेत. असा विकास आम्हाला नको. आणि हा विकास कुणाचा झाला? हा स्वतः यांचा झाला, हा स्वतः फडणवीसांचा विकास झाला असेल, आमचा विकास झालेला नाही. आम्हाला ह्या रंगरंगोट्या आहे, भिंती रंगवणं, ते ब्रिजच्या खाली रंगवणं, ह्या असले विकास नको. पुलांवर ते मोर नाचवणं, लाईटी लावणं, असले विकास नकोत आम्हाला. एक शाश्वत विकास दाखवा तुम्ही, शाश्वत विकास जो तरुणांच्या नोकऱ्यांचा असेल. हा सगळं दाखवा ना. आज संसदेपर्यंत तरुण हल्ले करायला पोहोचतात. आपण हल्ल्याचं समर्थन करत नाही, पण का करतात? तरुणांना बेरोजगार कुणी केलेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला. हे फडणवीसांचे ते सगळे बोल आपल्याला माहिती आहेत, हे नागपूरचे पार्सल आहेत सगळे. आणि नागपूरचं पार्सल कशामधून बाहेर येत असतं आपल्याला माहिती आहे. कुणाच्या विचारांचं हे नागपूरचं पार्सल असतं. त्यामुळे मुंबईकरांना नागपूरकरांनी शिकवू नये काय करायचं असतं काय नसतं. आम्हाला माहिती आहे आमच्या मुंबईचं काय करायचं आहे. आणि मुंबई 25 वर्ष सुरक्षित हातांमध्ये होती. आता हा यांचा डाव आहे, धारावी तर एक बहाणा आहे. याचा सगळा जो उद्देश आहे मुंबई कब्जा करण्याचा आहे, हे लक्षात घ्या. आणि मुंबईमध्ये कुणाचा येतोय कब्जा तुम्ही बघताय. आज सगळ्या मराठी माणसाचं खच्चीकरण करून परक्यांना आपल्या उपऱ्यांना बसवलं जातं, हे लक्षात घ्यायला हवं. तुम्हाला एक साधं उदाहरण देऊ का? हे धारावीच्या आधी एक प्रकल्प घडला आहे, तो PAP प्रकल्प मुलुंडमध्ये आहे. जे प्रकल्पवादी असणार त्यांना मुलुंडमध्ये घेऊन जाणार आहेत. 7,500 घरं बांधली जाणार आहेत. भारतीय जनता पक्ष असा प्रचार करतोय की 7,500 घरं मुलुंडवासियांना त्रास देण्यासाठी उद्धव साहेबांच्या काळात हे सगळं केलेलं आहे. पण तुम्हाला सांगतो, आतल्या गोष्टी कुणालाच माहिती नसतात. उद्धव साहेबांनी काही नाही बघितलेले. त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते आणि त्यांनी हा प्रकल्प साईन केलेला होता. त्यांनी सगळं. आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आत्ता जे प्रशासक बसलेलं आहे मुंबई महापालिकेमध्ये, त्या प्रशासकाने याला अप्रुव्हल दिलेलं आहे या PAP प्रकल्पाला. म्हणजे 7,500 घरं तिकडे कोण नेणार? सगळीकडची माणसं मिळून मुलुंडमध्ये नेणार. त्या मुलुंडवासियांना त्याचा त्रास आहे मान्य, पण मग तुम्ही अपप्रचार का करता? उद्धव साहेबांनी केलं. उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, पण त्या कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये नगरविकास हे सगळं नगरविकासच्या अंतर्गत चालतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग नगरविकासच्या अंतर्गत हे सगळं चालत असेल तर हा नगरविकास खातं नेमकं आहे कुणाकडे? गेल्या कित्येक वर्षापासून उद्धव साहेबांच्या काळापासून आतापर्यंत कुणाकडे आहे नगरविकास खातं? याचा विचार करायचा. कोण मलिदा खातं आहे, कोण मलाई खातं, याचा विचार करायचा. हे फडणवीस वगैरे सोडून द्यावं. या असल्या लोकांकडे आम्ही बघत पण नाही. आता आमचा उद्देश आहे, आता मुंबई नाही, आता ठाणे जिल्हा नाही, आता संपूर्ण महाराष्ट्र ही शिवसेनेचा आता उद्देश आहे. अब हमारा लक्ष्य पूरा महाराष्ट्र, बस एवढंच आम्ही सांगतो. ही आमची फक्त एक झलक आहे. आम्हाला उकसवू नका, आम्हाला चितवू नका. ही तर एक झलक आहे. हा, हे मुंबईच्या काही लिमिटेड भागातली लोक आहेत, फक्त ही झलक आहे. ज्यावेळेस खऱ्या अर्थाने शिवसैनिक तुम्ही चितवणार ना, तर महाराष्ट्र इकडचा इकडे करण्याची ताकद पण शिवसेनेमध्ये आहे. हे देखील विसरता कामा नये. आमचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना चांगला माहिती आहे. शिवसेनेचा इतिहास हा रक्तरंजित आहे. शिवसेना ही रस्त्यावरच राहिलेली आहे, रस्त्यावरच वाढली, रस्त्यावरच जन्माला आलेली आहे. शिवसेना मग सरकारांमध्ये असो, शिवसेना सरकारांमध्ये नसो, काही फरक पडत नाही. लक्षात घ्या, आमचा रस्त्यावरच जन्म झालेला आहे. आमच्या बाळासाहेबांनी आमचा पक्ष रस्त्यावरच जन्माला घातला आहे आणि आम्ही त्यांचीच लेकरं. आम्ही रस्त्यावरच जन्माला आलेलो आहेत आणि हे बघा रस्त्यावरच आहोत आम्ही. काय फरक पडतो? सरकार आहेत, सरकार नाही आहेत तर? आम्ही तेव्हाही तुडवत होतो, आजही तुडवतो, भविष्यातही तुडवणार आहोत. आम्हाला मनगटीही जमतं, आम्हाला इथूनही जमतं. आम्हाला मनगटीही जमतं आणि आम्हाला इथून पण जमतं आणि आम्हाला इथून पण बोलता येतं. हे लक्षात ठेवायचं. या गद्दारांना आज नाही कळणार, थोडं थांबा ना. बस कुछ देर की खामोशी येते, काय म्हणतात, कुछ देर की खामोशी आहे.
इन कानों में फिर शोर आएगा। आज तुम्हारा वक्त है, हमारा दौर आएगा। देखो अभी खाली आगे आगे देखो होता है क्या, बरोबर। धारावी पुनर्विकास प्रकल्प हा 2003 साली शासनातर्फे अंमलात आणण्यात आला. आम्ही 2004 पासून याच्यामध्ये कार्यान्वित आहोत. सुरुवातीला शासनातर्फे सजेशन ऑब्जेक्शन मागवण्यात आले. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर 2018 रोजी सेकलिंग बिल्डर विविध कंडिशन अँड टर्म्सच्या क्वालिफाईंग नंतर तो सिलेक्ट करण्यात आला. त्याला रेल्वेची जागा अधिरोखित करायची आहे म्हणून त्याला डिस्क्वालिफाय करण्यात आलं किंवा रिटेंडरिंग करण्यात आलं. मुळात धारावीमध्ये सगळ्या प्राथमिक सुविधा त्याची वाणवा असताना हा प्रकल्प रेटण्यासाठी आणि हा प्रकल्प जबरदस्तीने डिले करण्यात येत आहे. आता पण हा प्रकल्प कार्यान्वित होत असताना सुरुवातीच्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये ज्या सोयीसुविधा होत्या त्या वाढवण्यात आलेल्या आहेत. प्लस पूर्वीचा जो GR होता आपला DCPR 34 प्रमाणे बेसिक जो एरिया आहे तो आता 375 आला. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की आमचा पण जो स्क्वेअर फूटचा एरिया तो वाढवण्यात यावा. त्याचप्रमाणे अदानीला जसं TDR देण्यात आला आहे त्याला जो इन्सेंटिव्ह देण्यात आला, आम्हाला एक सर्टन एरियामध्ये लॉक ठेवून देण्यात आला आहे आणि त्याला त्याचे बाकीचे DCRचे सगळे ॲडव्हान्टेज अदानीला देण्याचा यांचा षडयंत्र चालू आहे. हा जो मोर्चा निघाला होता हा अदानी विरुद्ध, आज अक्षरशः जे धारावीतले गरीब जनता झोपडपट्टीवासी ही सगळी जागा अदानी गिळंकृत करायला निघाली आहे, यासाठी मोर्चा आहे. आणि आज उद्धव साहेबांनी लोकांना जे काय म्हणतात त्याला अवेअरनेस म्हणतात त्याप्रमाणे त्यांना एक संबोधन केलं आहे की कुठच्याही परिस्थितीत हे व्हायला देऊ नका आणि आम्ही व्हायला देणार नाही. मोर्चाला सुरुवात झालेली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून एकच अदानीला संदेश द्यायचा आहे की जे TDR वगैरे फक्त त्याच्यावर हक्क अदानीचाच राहील असं न होता आणि जी आता जमीन 25% फक्त धारावीसाठी उपयोगात आणून राहिलेली 550 एकर जमीन आहे त्याच्यावर धारावीकरांच्यासाठी उद्योगधंदे वगैरे करण्याचं जे स्वप्न आहे उद्धवजींचं ते साकार करण्यासाठी आणि धारावीच्या अडून आणि अदानीकडून जी मुंबई गिळंकृत करण्याचं काम चाललेलं आहे त्याला कुठेतरी शह द्यायचा आहे. कारण जो आज TDR प्रकल्प आहे त्याच्यामध्ये अशा अटी आहेत की जर दुसऱ्या विकासाला काम करायचं असेल तर त्याने अदानीकडनं विकत घेतला पाहिजे, तेव्हा तो विकास करू शकेल. मग अदानी मालक होणार. तर हे असं चालता कामा नये. मुंबई ही 103 हुतात्मे देऊन मुंबई वाचवलेली आहे आणि मुंबईचं बकाल पण करण्यासाठी, मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी जे आज षडयंत्र रचलेलं आहे ते हाणून पाडण्यासाठी हा मोर्चा आहे. परभणी जिल्हा शिवसैनिक आज या मुंबईकरांवर, मुंबईतल्या धारावीवर ज्या आमच्या उद्धव साहेबांनी कोरोना काळात हा धारावी प्रकल्प म्हणजे वाचवला होता कोरोनापासून, त्याच या धारावीवर अदानीसारखा कोरोना हे सरकार लादत आहे. त्यामुळं उद्धव साहेब या रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे मी परभणीहून या धारावीकरांच्या संरक्षणासाठी आम्ही या मोर्चात सहभागी झालो आहे. अनेक नेत्याच्या टीका करतात. त्या टीका त्या फालतू त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. 2024ला ही जी ज्योत आहे, ही जे मशाल आहे त्यांना राख करणार, चिराग करणार, बेचिराग करणार. धारावी तर वाचवणारच ही आमची ताकद शिवसेनेची त्यांना आज कळाली. आम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली लाखो करोडो शिवसैनिक आज या मोर्चामध्ये सहभागी झालो. घर मिळालं पाहिजे. विकासाच्या नावाखाली धारावीचा एकही माणूस धारावीच्या बाहेर जाता कामा नये. धारावीची 750 एकर जमीन आहे. त्या 750 एकर जमीनमधल्या 1 लाख लोकांना जरी 500 चौरस फुटाचं घर दिलं तरी सुद्धा धारावीच्या सगळ्या लोकांचं धारावीचं चांगल्या एकर जागा अदानीला वापरायला मिळणार आहे. आणि 750 50 एकर जागेमध्ये धारावीमध्ये आम्हाला धारावीमध्ये मग कॉलेज बनवा, शाळा बनवा, धारावीमध्ये रस्ते बंद करा, धारावीमध्ये चांगली मैदान द्या, धारावीमध्ये
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।